आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. उगाच म्हणजे तसं म्हणायचं नव्हतं मला. तुम्ही पुरुष ना उगाच जास्त काळजी करता. उगाच राईचा पर्वत करायची सवय असते तुम्हाला. काय राईचा पर्वत? अच्छा, म्हणजे तुम्हाला म्हणायचंय आम्हाला पुरुषांना काही कळत नाही. मग नाही, ठीक आहे. अहो नाही, तसं नाही म्हणाले मी. तुम्हाला खरंच काही कळत नाही का? का नाही आलात तुम्ही यांच्या मदतीला? आपलं घर आहे ना हे. इनफॅक्ट मदत नाही, हे तुमचंच काम आहे. सुना आहेत की नाही तुम्ही या घरच्या? सॉरी राजनपा, माझा एक इम्पॉर्टंट फोन कॉल सुरू होता. पण आता करते ना मी हेल्प. ठीक आहे. आणि श्वेता तुझं काय? बाबा माफ करा, पण मी ह्या बाईसोबत काम नाही करू शकत. श्वेता, हे आपल्या घरातल्या पूजेचं काम आहे. त्यांचं पर्सनल काम नाही ते. तसं असेल बाबा तर ही बाई या घरातच नको ना. श्वेता, या घरामध्ये कोणी राहायचं कोणी राहायचं नाही या विषयावर आपण आत्ता न बोललेलंच बरं. आणि श्वेता, तसंही तुझ्या नवऱ्यामुळेच ही बाई या घरात आली आहे. सुमितचे अफेअर्स तर. एक मिनिट सोहा. अगं या सगळ्यात यांची काहीच चूक नाहीये. मुळात ही बाईच फसवी आहे. तुम्हा सगळ्यांना कळत का नाहीये? ह्या बाईना पैशांच्या श्वेता, बस झालं. का डोळ्यावर झापडं बांधून वावरतेस तू? सत्य लख सूर्यप्रकाशासारखं समोर असताना तू हिला बोलतेस? अरे खरं तर तू हिची माफी मागायला हवीस, गौरीची माफी मागायला हवीस. मला एक सांग, गौरीला कधी भेटायला तरी गेलीस? आजारी आहे ती. राजन सर, अहो त्यांना इतकं नका बोलू. ते मी आणि बाबा बघून घेऊ. सगळीकडे मध्ये पडायची गरज नाहीये तुम्हाला. बाबा म्हणतेस ना, मग बाबांचं ऐकायचं. माफी माग यांची. बाबा हो, माफी माग यांची. रुद्र सर, अहो मला तसं नव्हतं म्हणायचं. बरं सॉरी. नाही, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? नाही, बरोबर आहे तुमचं. आम्हाला पुरुषांना नाही कळत काही. तुम्हालाच कळतं बस. नाही हो, आता माझ्या पोटात काय होतंय तुम्हाला कसं कळणार म्हणून म्हणाले मी. असं आहे का? थांबा. काय करताय रुद्र सर? मला नको का कळायला तुम्हाला काय होतंय? मनातलं ओळखतात तसं पोटातलं ओळखतोय मी. रुद्र सर उठा बरं, कोणीतरी बघेल. गौरीजी, तुमच्या पोटात फुलपाखरे आहेत खूप. काय काय? उठा बरं. लात मारली काय? हा, काहीतरीच. गौरीजी, हे ते तर नाही ना? रुद्र सर उठा, आधीच माझ्या पोटात दुखतंय. यांचा तर रोमांस चाललाय इथे. याला देविका जवळ असायला हवं होतं आता. हे सगळं नीट अरेंज कर ना. इट शुड लुक क्लासी. हो. हा, अँड यूज फ्रेश फ्लावर्स. हा, माझ्या डॅडकडे तर हे सगळं डेकोरेशन करायला स्पेशल टीम असते.
हॅलो, कुठे आहेस? राजन पाणी इथे आम्हाला कामाला लावले, ते देविका सोबत. काय? अगं, आपला प्लॅन विसरलीस का? रुद्र आणि देविका एकत्र हवे होते ना. आता काय करू मी? आता मी सांगते तेवढंच कर, कळलं? ओके. ओके, डन. एनी प्रॉब्लेम? हो, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. जेवण बनवायचंय. मग प्रॉब्लेम काय? ते गॉडच्या प्रसादासाठी बनवायचंय ना, आणि मला ट्रेडिशनल असं काही बनवता येत नाही. एवढंच ना, मी करते. रिअली? हो, त्यात काय? ठीक आहे, मग तू किचन मध्ये जा, इथली सगळी तयारी मी बघते. बर. ही तर गेली, म्हणजे माझं काम डन. बाकी काही नको, साधा ओव्याचा अर्क आणा, बरं वाटेल. गौरी, बरं वाटतंय का? ठीक आहे. आता रुद्र आणि देविकापाशी कुणीच नाहीये. ती घरात नवीन आहे, तिला काही कळणारी नाही. मग काय? अरे किती वाईट दिसतं ते. आपल्या घरात ती सगळं काम करतेय, कुणीतरी जायला हवं ना तिच्या मदतीला. ठीक आहे, मी चंदू शेटना सांगतो, ते मदत करतील. चंदू शेट? अरे भंडावून सोडेल तो तिला. त्यापेक्षा तू जा आणि मदत करते. काय? मी? हो मग. अहो पण मी कशाला? रुद्र सर, मी काय म्हणते, तुम्ही जा ना, त्यांना मदत करा, म्हणजे सगळ्या गोष्टी कशा पटापट होतील. पण गौरीजी, तुम्ही? आणि मला वाटेल बरं, तुम्ही जा. अरे मी आहे ना तिच्या सोबत, तू जा. बरं ठीक आहे, मी जातो आणि ओव्याचा अर्कही आणतो. चंदू काका, ते पंचामृत कशात करू? वाटी घ्या ना. वाटी कुठे? वाटी